गुड मॉर्निंग टीएमसी विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण विषय मराठी मधील एक वेगळा प्रकार शिकणार आहोत. अजूनपर्यंत आपण गद्य विभाग म्हणजे इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेसाठी असणारे जेवढे गद्य आहेत तसेच पद्य आहेत सगळे शिकवून झालेले आहेत. त्याशिवाय व्याकरण, नंतर उपयोजित लेखन, पूर्ण विभाग आता आपला शिकवून झालेला आहे. म्हणजे जवळजवळ सिलेबस शिकवून झालेला आहे. तरी पण आता आपण रिव्हिजन करणार आहोत. रिव्हिजन करताना पण अगदी बारीक सारीक गोष्टींचा आपण विचार करणार आहोत की कोणती पण गोष्ट तुमच्या हातून ना राहिली नाही पाहिजे. आज मी असाच एक घटक शिकवणार आहे आणि त्या घटकाचं नाव आहे स्वमत. स्वमत कसे लिहावेत? जवळजवळ 6 गुणांसाठी स्वमत येणार आहे बोर्ड कृती पत्रिकेतील प्रश्न. बोर्ड कृती पत्रिकेत 6 गुणांसाठी येणारं स्वमत लिहिताना कोणती काळजी घ्यायची, स्वमत कसे लिहावे याबद्दल आज मी तुम्हाला शिकवणार आहे. इयत्ता 10वी कुमार भारती कृती पत्रिकेतील स्वमताचा आज आपण काय करणार आहोत? अभ्यास. घटकाकडे वळण्यापूर्वी मुलांनो, तुम्हाला मी सांगू इच्छिते की अगदी फार कमी दिवस राहिलेले आहेत, तरी पण काही घाबरण्याचं कारण नाही. जवळजवळ 1.5-2 महिने आपल्या हातात आहेत, ते पण खूप आहेत. ज्यांनी अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नाही त्यांनी आजपासून जरी केली तरी खूप काही तुमचं भरपूर टक्के मिळतील. काही टेन्शन घ्यायचं नाही. आज आपण स्वमत कृती कशा प्रकारे लिहावी, प्रश्न कसे येतात हा सगळा अभ्यास करणार आहोत. स्वमत कृतीसाठी पुढील प्रमाणे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्ही इयत्ता 9वी मध्ये पण स्वमत लिहिलेले आहात आणि आता तुम्ही 10वीत आहात. 10वीत पण तुम्ही स्वमत लिहत आहात, अभ्यास करत आहात. तरीही स्वमत कसं म्हणजे त्या स्वमताचा प्रश्न कसा येऊ शकतो, कशा प्रकारे येतो हे पहिल्यांदा तुम्ही नीट ऐकून घ्या. दिलेल्या उत्तरातील विचार स्पष्ट करून सांगा. तुम्हाला मराठी कृतीपत्रिकेचा प्रश्नपत्रिकेचा आराखडा डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला गद्य विभागामध्ये पठित उतारे किती येतात? 2. उतारे मीन्स परिच्छेद किती येतात? 2 येतात, बरोबर की नाही? हे 2 परिच्छेद मधील दोन्ही परिच्छेदांवर तुम्हाला स्वमत विचारले जाणार आहे. ते पण किती गुणांना? 3-3 गुणांना. एका परिच्छेदेवर 3 गुणांसाठी स्वमत येणार आहे. दुसरा परिच्छेद पठितच. पठित उतारा म्हणजे पठित म्हणजे काय रे? पठित म्हणजे आपल्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये असणारे सर्व पाठ. पाठ म्हणजे तुम्ही धडे बोलता त्याला. त्या पाठांवर आधारित जो तुम्हाला परिच्छेद येईल किंवा उतारा येईल त्या उतारावर तीच स्वमत विचारले जाईल. कशा प्रकारे असणार आहे स्वमत? दिलेल्या उतार्यातील विचार स्पष्ट करून सांगा किंवा दिलेल्या उतार्यातील विचार आजच्या परिस्थितीला लागू पडतो का? म्हणजेच तुमचं मत पाहिजे परीक्षकाला. पाठांतर केलेलं किंवा तुम्हाला ते रेडीमेड आन्सर नको आहे. तुमचे स्वतःचे विचार काय आहेत ते तिथे परीक्षकाला हवे असतात. हे समजावून सांगा किंवा दिलेल्या उत्तरातील विचाराला अनुसरून स्वतःची जबाबदारी समजावून सांगा. ज्या प्रकारे पाठ असेल त्या प्रकारे स्वमत येईल. किंवा दिलेल्या उत्तरातील विचार संबंधात तुमचे स्वतःचे मत थोडक्यात लिहा. अजूनपर्यंत मी तुम्हाला स्वमत 4 प्रकारे येऊ शकतो. उत्तर तिथेच असणार आहे, परंतु उत्तरामधील उत्तर लिहायचं नाही. हे स्वमत. स्व म्हणजे स्वतःचं उत्तर, स्वतःचं मत, स्वतःचे विचार त्याच्यामध्ये मांडायचे असतात. त्याला काय म्हणायचं? स्वमत. पाठातील एका घटकाचे आत्मकथन लिहा, असं पण येऊ शकतो स्वमत. किंवा पाठातील विशिष्ट मजकूर संवाद रूपात लिहा. परिच्छेद देतात, परंतु प्रश्न देताना तो परिच्छेद ज्या पाठावर आधारित आहे त्या पाठावर स्वमत येऊ शकतो. तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग लिहा किंवा दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने आवडणारी व्यक्ती, उदाहरणार्थ प्राणी, सण, महिना, ऋतू, उत्सव, वनस्पती इत्यादींचे वर्णन करा किंवा उताराला अनुसरून स्वतः अनुभवलेला प्रसंग लिहा. अशा 9 प्रकारे तुम्हाला स्वमत येऊ शकतं. इथे विचारलेल्या कृतींचे उत्तर एक एक
उत्तर एकतर उत्तरात असू शकते किंवा उत्तरात नसते. प्रत्येक वेळेला मला तर असं वाटतं प्रत्येक वेळेला उत्तरात नसतेच नसते. कारण स्वमत आहे ते तुम्हाला स्वतःच्या विचारानेच लिहायचे असते. फक्त उत्तराचा काय घ्यायचा आपण आधार घ्यायचा. उतारा वाचून घ्यायचा आणि त्याची ना मध्यवर्ती कल्पना समजून घ्यायची आणि मग प्रश्न लिहायला घ्यायचा. त्याचबरोबर ते संपूर्ण पाठात किंवा पाठाच्या मध्यवर्ती आशयात पण असू शकते. तुम्हाला तो उतारा ज्या पाठातून आलेला आहे त्या पाठाच्या मध्यवर्ती आशयात असू शकतो, तो त्याच्यावरतीही असू शकतो स्वमत. उतारातील व्यक्तिरेखांच्या अनुषंगाने अन्यही प्रश्न विचारले जाऊ शकतात. उतार्यातील व्यक्तिरेखा उदाहरणार्थ आपण आजी, कुटुंबाचा गट याच्यावरती स्वमत येऊ शकतं. तुमच्या आजीचे वर्णन करा. अशा वेळेला परीक्षकाला पाठातली आजी नकोय वर्णन केलेली, कोणती आजी पाहिजे वर्णन केलेली? तुमची स्वतःची. त्यामुळे इथं प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वमत वेगवेगळं असू शकतं आणि तेच अपेक्षित आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे उत्तर लिहाल ना तेव्हाच तुम्हाला परीक्षक गुण देणार. समजा तुमच्या आजीचं वर्णन करा असं तुम्हाला स्वमत आलं आणि जर तुम्ही पाठातील आजीचं वर्णन केलं लेखकांच्या तर परीक्षक तुम्हाला गुण देणार का? 3 नाही. दिला तर अर्धा गुण देतील. 3 गुण असतात, लक्षात ठेवा 3 गुण असतात इथे. कृतीपत्रिका विभाग 1 त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पठित गद्य येणार आहेत. प्रश्न 1 मध्ये अप्रश्न असणार आहे पठित उतार्यावर आधारित. त्याच्यामध्ये 7 गुणांचे प्रश्न असणार आहेत. 2, 2 आणि काय असतो विभाग 2, 2 आणि 3. 2 गुण कशासाठी असणार आहेत? आकलन कृती म्हणजे उतार्यावरचेच प्रश्न असणार आहेत. दुसरे 2 गुण कशासाठी असणार आहेत? व्याकरणासाठी असणार आहेत. आणि नंतरचे जे 3 असतात त्या उतार्यावरील स्वमत असू शकतं किंवा तो उतारा ज्या पाठातील आहे त्या पाठावर आधारित स्वमत लिहायला येतच. कंपल्सरी आहे ते आणि त्याला ऑप्शन नाही. त्यामुळे स्वमत कसे लिहायचे तो सराव झालाच पाहिजे आपला. दुसरा आहे प्रश्न 1 मध्ये आ, तो पण पठित उतार्यावरच येतो. त्याच्यामध्ये पण 2, 2 आणि 3 अशी विभागणी असते. त्यात शेवटचा जो प्रश्न असतो 3 गुणांचा तो स्वमतावर अवलंबून असतो. अ, आ या दोन्ही प्रश्नांमध्ये 3 अधिक 3 बरोबर 6 गुणांसाठी स्वमत असतात आणि ते कंपल्सरी लिहायला असतात. त्याला ऑप्शन नसतं. जर तुम्ही स्वमताकडे दुर्लक्ष कराल तर इथे तुमचे 6 गुण जातील. बघा 6 गुण म्हणजे 1% होतो. त्यामुळे स्वमत सोडायचं नाही. स्वमत म्हणजे स्वतःचे मत, घाबरायचे नाही. तिथे आपले विचार मांडायचे असतात. परंतु त्यासाठी थोडं तो अभ्यास लागतो, अवांतर वाचन लागतं. पाठ शिक्षक शिकवताना लक्ष ठेवायला लागतं. पाठाची मध्यवर्ती कल्पना लक्षात घ्यावी लागते. स्वमत कृती म्हणजे काय? स्वमत स्वतःच्या कल्पना, भावना, विचार, अनुभव, निरीक्षण यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला, कळलं का? स्वतःच्या कल्पना, भावना, विचार, अनुभव, निरीक्षण यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला संधी किंवा वाव देणे यालाच काय म्हणतात? स्वमत कृती. हा नवीन अभ्यास आहे म्हणजे बरेच आता झाले 4 वर्ष येतोय. परंतु इथे काय असतं की नुसतं पाठांतर करून उपयोग नाही की त्या मुलांना पाठ कितपत समजलाय त्यासाठी हे स्वमत दिलेले असतात. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. स्वमत लिहिताना स्वतःचे मत मांडावे. स्वमत लिहिताना स्वतःचे मत मांडावे. दिलेल्या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटते ते लिहावे. आणि कृती लिहिताना पण कसं लिहायचं असतं माहिती का? माझे मत असे आहे किंवा माझ्या मतानुसार अशी सुरुवात करायची. कृतीमधील विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे. तुम्ही अनुभवलेला वाचलेला प्रसंग याची सत्यता लिहावी. प्रश्न मुक्तोत्तरी म्हणजे काय? मुक्त असतो तो, उत्तर लिहिण्यासाठी मुक्त असतो. मुक्त उत्तरी नंतर त्या स्वरूपाचे असल्याने अवांतर वाचन, निरीक्षण यावर स्वमत व्यक्त करावे. शक्यतो ना अवांतर वाचन ज्याचं असेल आणि निरीक्षण ज्यांचं असेल त्यांना हा स्वमताचा प्रश्न खूप सोपा जातो. त्यासाठी एकतर तुम्ही पाठ छानच समजून घेतला पाहिजे. तेवढं जरी केलं ना तरी तुम्हाला स्वमत छान लिहिता येईल. स्वमत सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते कारण ते स्वतःचे मत आहे.
लेखकांचे नाही, तुम्हाला तिथे स्वतःचे मत लिहायचे असते. पण आपण शक्यतो सकारात्मक विचार मांडावे. स्वमत लिहित असताना कसा शब्दप्रयोग करायचा आहे? मला असे वाटते किंवा माझे असे मत आहे, अशा वाक्यांचा लेखनात उपयोग करावा. स्वमत स्वतःच्या भाषेत असावे आणि त्या आशयाला अनुसरून मुद्देसूद त्याची काय करायची? मांडणी करायची असते. स्वमत स्वतःच्या शब्दात लिहा, परंतु ते पाठाच्या आशयाला अनुसरून त्याची काय करायची असते? मांडणी करायची असते. आणि ती एक ओळ लक्षात ठेवा की स्वमत लिहिताना मला असे वाटते किंवा माझे असे मत आहे, अशा वाक्यांचा आपण लेखनात काय करायचा आहे? उपयोग करायचा आहे. स्वमत लिहिताना पाढाळ न करता 3 ते 4 ओळींचे 2 परिच्छेद. तुम्ही स्वमत अक्षरशः 2.5 ओळीमध्ये संपवून टाकता. लक्षात ठेवा, स्वमत लिहिताना पाढाळ न करता 3 ते 4 ओळींचे 2 परिच्छेद, 2 ते 3 ओळींचे 3 परिच्छेद लिहावे. जर 4 ओळी असतील तर 2 परिच्छेद आणि जर 2-2, 3-3 ओळींचा असतील तर 3 परिच्छेद करावे. स्वमताची पण मांडणी कशी आहे बघा, त्याचा आराखडा कसा आहे तो लक्षात ठेवा. स्वमत लिहिताना प्रस्तावना पाहिजे, विषय प्रतिपादन पाहिजे आणि शेवट म्हणजेच उपसंहारी आवश्यक आहे. स्वमतातील विचार इतरांना विचार करायला लावणारे असावेत. स्वमतातील विचार की तुमच्या विचारांच्या मांडणीतून किंवा तुमच्या विचारांच्या लेखनातून परीक्षक विचार करेल, अरे वा, काय याला म्हणजे सामाजिक जाणीव आहे किंवा किती छान अभ्यास आहे या विद्यार्थ्याचा किंवा किती छान अवांतर वाचन आहे या विद्यार्थ्याचं. त्यांनाही कुठेतरी असं एक क्षणभर विचार करायला लावेल या स्वमतावर. असं तुमचं मत तिथे तुम्ही लिहिलं पाहिजे. मुलांनो, प्रत्यक्षात हा स्वमताचा आपण काय करूया? मी नमुना कृती दिलेली आहे ते अभ्यासूया. मी जे लिहिलंय ते तुम्ही लिहायचं नाही. तुमची आजी वेगळी असू शकते, माझी आजी वेगळी आहे, तुमची आजी वेगळी आहे. त्यामुळे आजीविषयी मी जे स्वमत लिहिलेलं आहे ते तुम्ही तेच स्वमत स्वतःच्या आजीचं लिहून मला तुम्ही ग्रुपवर पाठवायचं आहे. नमुना कृती. आजी कुटुंबाचा आगळ या पाठाच्या आधारे तुमच्या आजीचे वर्णन करा. असा जर प्रश्न आला, कुठे आजी कुटुंबाचा आगळ, हा जर परिच्छेद तुम्हाला आला आणि येणारच तो परिच्छेद, आणि या परिच्छेदावर असं स्वमत येऊ शकतो की तुमच्या आजीचे वर्णन करा. अशा वेळेला जर तुम्ही पाठातील आजीचं वर्णन केलं, माझी आजी 5 फूट उंच, गोरी, धारदार नाक, लांब कान, असं त्या पाठामध्ये जे वर्णन आहे आजीचं, जर तुम्ही तसं केलं आणि तेच वर्णन लिहिलं लेखकाच्या आजीचं, तर परीक्षक ते चूक देईल किंवा परीक्षकाला ते मान्य नसणार आहे. चूक नाही देऊ शकत, म्हणून स्वमत लिहायचं असतं. परीक्षक थोडे तरी तिथे गुण देऊ शकतो, परंतु जेवढे गुण आवश्यक आहे 3 गुणांचा आहे, त्यामुळे तुम्हाला चांगले गुण मिळणार नाहीत. त्यासाठी स्वतःच्या आजीचं तुम्ही काय करायचं आहे? तिथे वर्णन करायचं आहे. पाठातील आजीचं जर लेखन केलं तर स्वमत चुकीचं होऊ शकतं. नमुना कृती. प्रत्यक्ष माझ्या आजीचं वर्णन बघा. माझी आजी म्हणजे मला सर्वात हवीशी वाटणारी. तिचे नाव सरिता. तिचे नाव सरिता. सरिता म्हणजे नदी. बघा, हा प्रस्तावना. नदीप्रमाणेच ती आहे. सर्वांसाठी ती काही ना काही सतत करीत असते. घरी आईला ती मदत करते. आईला कोणताही पदार्थ करताना आजीची मदत लागतेच. माझी आजी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा. व्याकरण चिन्हांचा उपयोग. 1, 2, 3, 4, 5 ओळींचा माझा पहिला पॅराग्राफ झालेला आहे. मी तुम्हाला बोलले ना 2 ते 3 पाहिजेत परिच्छेद. दुसरा परिच्छेद बघा. माझी आजी घरी लोणची, मुरांबा, चटण्या, पापड बनवते. तिच्यामुळे मला रोज खाऊ मिळतो. ती श्रीरामाचा जप करते. एक सांगते मुलांनो, इथे आजीचं वर्णन करताना परीक्षक तुमच्या घरी येणार नाही, तुमची आजी कशी आहे, त्याला आजीचं वर्णन तिथे अपेक्षित आहे. फक्त एवढंच की त्याला ती आजी पाठातली नको आहे. लक्षात ठेवायचं. पुढचा परिच्छेद. श्लोक म्हणते, श्रीरामाचा जप करते, श्लोक म्हणते. मला रोज सायंकाळी रामरक्षा शुभम करोती शिकवते. आता तुम्ही 10वीला आहात.
शिकवायचे असं लिहिलात तरी चालेल. रोज खूप छान छान गोष्टी सांगते. रात्री जेवणानंतर माझ्याशी गप्पा मारते. मला चांदोबाच्या परीच्या गोष्टी सांगते. अशा या माझ्या आजीमुळे मला नेहमी खरे बोलावे, स्वच्छतेची आवड ठेवावी या गोष्टी शिकायला मिळाल्या. अशी माझी आजी मला खूप आवडते. साक्षात आजी उभी राहते. बरोबर की नाही? असं स्वमत असावं. असं स्वमत असावं की आपल्या लेखनाचा परिणाम परीक्षकावर पडला पाहिजे आणि परीक्षकाच्या हातातून काय सुटले पाहिजे? मार्क्स मीन्स गुण सुटले पाहिजेत. असे तुमचे सुंदर असे स्वमत लेखन झाले पाहिजे. स्वमताचा प्रश्न सोडायचा नाही मुलांनो. स्वमत लिहायचंच आहे तुम्ही. थोडं जरी लिहिलं ना तरी तुम्हाला तिथे गुण मिळतील. पण थोडं का? जर आपल्याला मराठी विषयामध्ये चांगल्या गुणांची अपेक्षा जर आपण ठेवली ना तर त्या गुणांच्या दृष्टिकोनातून स्वमताचं लेखन पण छानच झाले पाहिजे. म्हणून स्वमत छानपैकी लिहायचे आहे. अशा प्रकारे स्वमत कसे लिहावे हे मी तुम्हाला शिकवलेले आहे. हा थोडा अभ्यास करा. काही याच्यातील मुद्दे नियम लक्षात घ्या आणि आपल्या पाठ्यपुस्तकातील आपल्याला सध्या मराठी पाठ्यपुस्तकातील जेवढे पाठ आहेत त्या पाठांमधील फक्त स्वमत ना एक स्वमतांचाच एक बंच करा लिहून. सगळे स्वमत लिहा फुलस्केपवर आणि ते स्वमत वेगळेच ठेवा कारण 6 गुणांसाठी येणार आहे. ते स्वमत वेगळेच ठेवा म्हणजे जेणेकरून जेव्हा तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला जाणार आहात त्यावेळेला नुसती नजर फिरवली तरी तुम्हाला लक्षात होईल. आता लेखन करून ठेवा. लेखन करता करता काही गोष्टी म्हणजे लेखन करताना तुम्हाला स्वतःचे विचार मांडायचे तो सराव करा. लिहून लिहून तुमचा म्हणजे एकतर तुम्हाला स्वमत कसे लिहावे याची काय येईल कल्पना पण येईल. लेखनाचा सराव होईल आणि त्याचा उपयोग तुम्हाला चांगले गुण मिळण्यासाठी होतील. म्हणून जेवढे पाठ आहे त्या पाठावरील स्वमतांचा लिहून लिहून एक वेगळा फुलस्केपचा बंच ठेवा. फाईल करा आणि स्वमताची एक तुमची काय होईल मग ती स्वतःची अशी एक फाईल होईल. अशा प्रकारे स्वमत कसे लिहावे मी शिकवलेले आहे. आता परीक्षेत स्वमत कंपल्सरी लिहायचे आहे. काही नाही ना अगदी पाठांतर अभ्यास नसेल नीट पण स्वमत सोडायचं नाही. 6 गुणांसाठी स्वमताचा प्रश्न येणार आहे. पुढे मुलांनो ज्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं की आपलं आता झालेलं आहे शिकून परंतु आता पण बारीक बारीक गोष्टींचा विचार करणार आहोत की कुठच्या गोष्टीतून आपले प्रश्न नाही गेले पाहिजे गुण नाही गेले पाहिजे. जसं आता मी स्वमत शिकवले त्याप्रमाणे मी तुम्हाला अजून एक घटक शिकवणार आहे. तो घटक आहे रसग्रहण. कोणता घटक आहे? रसग्रहण. स्वमताचा एक लक्षात ठेवा. आता मी जे स्वमत लिहिले यामधील विचार अत्यंत साध्या सोप्या भाषेत मांडलेले आहेत. विशेष म्हणजे ते विचार सकारात्मक आहेत. कुठेही निगेटिव्ह नाहीत. अजिबात निगेटिव्ह मत लिहिले का? नाही. कवितेचे रसग्रहण करण्यासाठी आपल्याला 4 गुणांसाठी मराठी कृती पत्रिकेत प्रश्न येणार आहे. नवीन सिलेबस नुसार किती गुणांसाठी? 4. त्यामुळे रसग्रहण हा प्रश्न कसा लिहावा हे मी तुम्हाला शिकवणार आहे. हा रसग्रहणाचा प्रश्न विद्यार्थी तुम्ही थोडे गोंधळलेले असतात, थोडे घाबरता. बापरे कसा लिहायचा कारण यासाठी पाठांतर लागतं, वाचन लागतं रसग्रहणाचं. त्यामुळे हा प्रश्न लिहिताना विद्यार्थी थोडे घाबरतात. काही घाबरण्याचं कारण नाही. आतापासून आपण कवितेचा अभ्यास केला तर रसग्रहण सोपं जाईल. कृती प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 2 विभाग 2 यात विभाग 2 साठी किती गुणांसाठी येतो हा प्रश्न? 4 गुणांसाठी येतो. या कृतीत पाठ्यपुस्तकातील कोणत्याही कवितेतील तुम्हाला पाठ्यपुस्तकात इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकात अत्यंत हृदयस्पर्शी अशा कविता आहेत. खूप सुंदर कविता तुम्हाला अभ्यासाला आहेत. पद्य विभाग कवितेतील कोणत्याही एकतर 2 कविता देतात आणि त्या 2 कवितेतील कोणत्या तरी 2 किंवा 4 ओळी रसग्रहणासाठी असतात. कृतीपत्रिकेतील दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील 3 मुद्द्यांच्या अनुसरून 3 परिच्छेदात रसग्रहण अपेक्षित आहे. लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं आहे. हे मुद्दे ना पाठच करून ठेवायचे. एक मुद्दा आहे आशय सौंदर्य. दुसरा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. जवळ सारखेच आहेत परंतु नीट लक्षात घेतलेत
तर वेगळे आहेत. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि तिसरा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्ये. या तीन मुद्द्यांच्या आधारेच आपल्याला रसग्रहण करायचे आहे. रसग्रहणाचा किती गुणांसाठी प्रश्न येतो? 4 गुणांसाठी प्रश्न येतो. आशय सौंदर्य. आशय सौंदर्य म्हणजे काय रे? यात ना कवितेचे नाव बघा, हा कवीचे नाव. एक तर तुम्हाला वरती 2 किंवा 4 ओळी डायरेक्ट देतात, त्याच्यात कवितेचे नाव नसते, लक्षात ठेवा. हा, तो मी भाग शिकवणार आहे तुम्हाला, पुढे येईल तुम्हाला. यात कवितेचे नाव लक्षात घ्या. कवितेचा विषय, आशय सौंदर्यात किती प्रश्न आहेत बघा. कवीचे नाव, कवितेचे नाव, कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, संदेश, उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहायची असते. आशय सौंदर्य 1 गुणांसाठी येतो. किती गुणांसाठी? 1. याच्यातील प्रत्येक गोष्ट 1 गुणांसाठी तुम्हाला विचारली जाईल. प्रत्येक कवितेतील कोणत्याही 2 पंक्तींसाठी सर्व मुद्दे सारखेच राहते. तुम्ही सांगा ना मला, एक म्हणजे समजा वस्तू कविता आली, खूप ओळी आहेत त्याच्यामध्ये. अजून मी परवा एक नंतर बऱ्याचशा कविता आम्ही शिकवलेल्या आहेत, सगळ्याच शिकवल्या आहेत तुम्हाला. तर अगदी आश्वासक चित्र एवढी मोठी कविता आहे, त्या कवितेतल्या जर रसग्रहणासाठी आला प्रश्न, तर एवढ्या मोठ्या कवितेतील कोणत्याही 4 ओळी तुम्हाला रसग्रहणासाठी येतील. परंतु रसग्रहणासाठी पहिला जो मुद्दा आहे, ज्या मुद्द्याला धरून आपल्याला रसग्रहण लिहायचे आहे, तो मुद्दा सारखाच असणार आहे. सेम कोणतीही कवितेतील आश्वासक चित्रामधील कोणतीही ओळ येऊ द्या, बिनधास्त पहिला मुद्दा सगळ्या ओळींसाठी सारखाच असणार आहे. कवीचे नाव, कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, त्यातून मिळणारा संदेश किंवा उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी. प्रत्येक कवितेतील कोणत्याही 2 पंक्तींसाठी सर्व मुद्दे काय राहतील? सारखेच राहतील. हा एक सोपा प्रश्न आहे, त्यामुळे ही तयारी करायची आहे तुम्ही. सगळ्या कवितेचे कविताचं नाव तर तुमचं पाठच असणार आहे, परंतु केव्हा पाठ असणार आहे? ज्यावेळेला तुमची कविता पाठ असेल. म्हणून तर कविता शिकवताना मी सांगते की कविता पाठ करत जा. चाल लावून ही शिकवते मी 10वीच्या कविता. जरी तुम्ही 10वीला असाल तरी 10वीच्या कविता चाल लावून तुम्हाला शिकवलेल्या आहेत, जेणेकरून चाल लावून तुमच्या पटकन लक्षात राहील. म्हणून हा एकच उद्देश असतो की तुम्हाला या गोष्टी पटकन लिहायला येऊ शकतात. कवीचे नाव, कवितेचे नाव, कवितेचा विषय, मध्यवर्ती कल्पना, संदेश, मूल्य, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कवितेच्या एक कॉमन पाठ करून ठेवायचे आहेत. मी तर म्हणते चार्ट करा आणि भिंतीवर लावून टाका. घरी पाठ होईल तुमचा. जिथे तुम्ही अभ्यासाला बसता त्या जागेवरती लावून टाका, ते चिकटवून टाका. पुढचा मुद्दा आहे काव्य सौंदर्य. तुम्हाला 2 किंवा 4 ओळी देतील, त्याचं तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचंय. काव्य सौंदर्य म्हणजे त्या 4 ओळींचा तुम्हाला भावार्थ लिहायचा आहे. ते तिथे अपेक्षित आहे परीक्षकाला. या दिलेल्या पंक्तीतील ज्या काव्य पंक्ती तुम्हाला दिलेल्या आहेत रसग्रहणासाठी, त्या रसग्रहणासाठी दिलेल्या काव्य पंक्तींचा तुम्हाला अर्थांकार, त्याचा रस, कल्पना, प्रतिमा, विविध भावना यांविषयी लिहावे. ही माहिती दिलेल्या पंक्तीला अनुसरूनच लिहायची असणार आहे. यासाठी कवितेचा भावार्थ बारकाईने समजून घ्यायचा असतो. ज्या वेळेला कविता शिक्षक शिकवतात किंवा ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ बघता आणि ज्यावेळेला आम्ही कविता शिकवतो ना, त्यावेळेला कविता समोर ठेवून कवितेतील कठीण शब्द असतात त्याच्याखाली अंडरलाईन करून पटकन त्या शब्दांचा अर्थ तिथेच कवितेत पेन्सिलने लिहायचा. म्हणजे कविता अभ्यासाला घ्याल की त्यावेळेला कुठची ओळ मला कवितेतील समजली नाही, जर अर्थ लिहिला असेल तर ती ओळ पटकन समजून जाते. असा डिटेल अभ्यास करायचा मुलांनो. परत तीच गोष्ट करायची नसते एकदाच, परंतु 100% चांगली गोष्ट करायची असते. पुढे आहे आशय सौंदर्य झालं, काव्य सौंदर्य झालं. आता आहे कोणता मुद्दा बरं? भाषिक वैशिष्ट्ये. जी तुम्हाला रसग्रहणासाठी 2 किंवा 4 काव्य पंक्ती देतील,
त्याची तुम्हाला भाषिक वैशिष्ट्ये लिहायची आहेत. उदाहरणार्थ भाषिक वैशिष्ट्ये म्हणजे काय, तर या कवितेची भाषा कशी आहे बरं, सांगा बरं. भाषा आली तर कशी असणार आहे, ही ग्रामीण आहे का, ही बोली भाषा आहे का, त्यासाठी अभ्यास पाहिजे. संवादात्मक आहे का, निवेदात्मक आहे का, चित्रदर्शी आहे का, यापैकी कोणती आहे. आंतरिक लय, नाद माधुर्य, यामध्ये कोणता अलंकार आहे, कधी कधी वृत्त पण असतात, या मुद्द्यांना अनुसरून माहिती असावी. कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी सर्व मुद्दे सारखेच राहतील. लक्षात ठेवा, भाषिक वैशिष्ट्ये आणि पहिला आशय सौंदर्य, हे दोन मुद्दे आहेत ना, ते कवितेतील कोणत्याही ओळींना सारखेच असणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कवितेची भाषिक वैशिष्ट्ये आणि आशय सौंदर्य हे दोन मुद्दे तुम्ही कराच करा. निदान इथे ते तुम्हाला काय मिळून जातील, गुण मिळून जातील. मी ना आता वस्तू ही कविता तुम्हाला शिकवणार आहे. वस्तू कविता, इथे मी भाषिक आशय सौंदर्य, आशय सौंदर्यामध्ये छोटे छोटे प्रश्न आहेत ना, कवितेचे नाव, कवी कोण आहेत, हे ना तुम्हाला एक एक गुणांसाठी येऊ शकतो. बघा हा, प्रस्तुत कवितेचे कवी, वस्तू कविता कोणती आहे, वस्तू. वस्तू कवितेचे कवी कोण आहेत, द बा धामणकर. कवितेचा विषय काय आहे माहितीच आहे, निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. विषय काय आहे, निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. कवितेतील शब्दांचा अर्थ कळलं का, हे पण येतो हा प्रश्न, हा पण एक गुणांसाठी येतो. ह्या कवितेमध्ये ना निखालस, निखालस प्रेम करावे, निखालस म्हणजे काय रे, अगदी खरे, स्नेह प्रेम, निष्कासित जागेवरून हलवणे, सेवक साकर. म्हणून यासाठी कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ पण आपल्याला माहित पाहिजे. कवितेतून मिळणारा संदेश, या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळणार आहे, आशय सौंदर्यामध्ये हे सगळे प्रश्न आहेत हा, यांच्यापैकी कोणते तरी दोन प्रश्न येतील, पण आपल्याला सगळेच करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला कवितेचे नाव, कवितेचे कवी, एवढे सोपे सोपे प्रश्न येणार नाही. तुम्ही आता 10वी मध्ये आहात, अशा प्रकारचेच प्रश्न येणार. कवितेतून मिळणारा संदेश, वस्तू कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळत आहे, वस्तूशी माणसाने प्रेमानेच वागले पाहिजे, निर्जीव वस्तूंशी. आपण वापरलेल्या वस्तूंच्या रूपाने आपले अस्तित्व मागे शिल्लक राहते. वस्तूंचा उपयोग संपला की आपण वस्तूंना टाकून देऊ नये, त्यांना टाकून देऊ नये, म्हणजेच आपले अस्तित्व आपण स्वतःच संपून टाकतो. हे टाळण्यासाठी आपण वस्तूंशी स्नेहाने, संवेदनशीलतेने वागले पाहिजे. उदाहरणार्थ काय रे, आपल्या आजीची काही गोष्ट असेल तर आपण किती प्रेम करतो, तिने ती वापरलेली वस्तू असेल तर ती आपल्याला खूप प्रिय असते, कारण ती कोणाची असते, आजीची. ती वस्तू निर्जीव असते, परंतु ती आजीची आहे, त्या आजीचं अस्तित्व आहे, म्हणून आपण त्याच्यावरती प्रेम करतो. म्हणजेच इथे आजीने ती वस्तू जपून ठेवली, ती प्रेमाने सांभाळली, म्हणून ती तुमच्यापर्यंत आली. नाहीतर आली असती का, नसती आली. आणि म्हणून आजीचं अस्तित्व त्या वस्तूतून दिसून येतं, म्हणून वस्तू जपायची असते. माझ्या खूप म्हणजे आवडीची ही कविता आहे, खूप आवडते कविता. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये काय आहेत, शेवटचा मुद्दा हा, प्रस्तुत कवितेची रचना मुक्त छंदातील आहे, हे पण माहित पाहिजे तुम्हाला. प्रस्तुत कवितेची रचना मुक्त छंदातील आहे. मुक्त छंदामुळे लेखनशैली मुक्त राहते. शब्द निवडण्यावर कोणतेही बंधन येत नाही, त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा सहजगता वापरता येते. अशा प्रकारची भाषा वापरल्याने वाचकांशी सहज संवाद येतो. अगदी सोप्या भाषेत ही कविता लिहिलेली आहे कवीने, खूप सुंदर अशी कविता आहे, परंतु त्याचा अर्थ खूप महान आहे. साध्या पण आवाहक शब्दातून मोठे तत्व इथे व्यक्त होते. अत्यंत हळूवार, संवेदनशील भावना कशी नेहमीच्याच साध्या शब्दातून व्यक्त करतात. कोण करतात, कवी. कवितेतून व्यक्त होणारा विचार, संदेश आणि विचार, काय फरक आहे बघा बरं. निर्जीव वस्तूंना आपण मन नसते असे म्हणतो, कळलं का, पण कवींच्या मते त्यांना मन असते, भावना असतात, संवेदनशीलही असतात त्या वस्तू. त्यांच्या दर्शनाने त्या वापरण्याचे व्यक्तिमत्व लक्षात येते. त्या वस्तूकडे बघून त्या घरातील व्यक्तीचं व्यक्तिमत्व दिसून येतो की व्यक्ती कशी आहे.
म्हणून माणसाने वस्तूंशी प्रेमाने आत्मीयतेने वागले पाहिजे. आपण माणसांशी वागतो तसेच वस्तूंशी वागले पाहिजे. कळलं का? आपण माणसांशी वागतो तसेच आपण वस्तूंशी वागले पाहिजे. असा खूप महत्वाचा विचार वस्तू या कवितेत मांडला आहे. हा झाला विचार. कवितेतील ओळींचा सरळ अर्थ. आता तुम्हाला 2 ओळी दिलेल्या आहेत. वस्तूंना जीव नसेल ही कदाचित, वस्तूंना जीव नसेल ही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये याचं तुम्हाला काव्य सौंदर्य लिहायचंय. कसं लिहिणार काव्य सौंदर्य म्हणजे त्याचा भावार्थ लिहायचा आहे. कवी म्हणतात वस्तूंना प्राण नसेल, त्या कदाचित सजीव नसतील, म्हणून त्यांना निर्जीव समजू नये, त्यांच्याशी तसे वागू नये. उलट वस्तूंना माणसांसारखा जीव असतो असे समजून त्यांना प्रेमाने वागवावे. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे असं कधी कधी येतं. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे असं आलं तर तुम्ही काय लिहाल? न आवडण्याचं लिहाल का? वस्तू या कवितेबद्दल तुमचं स्वमत आहे, तुम्ही लिहू शकता. परंतु मी सांगितले की स्वमत शक्यतो सकारात्मक असावे. नकारात्मक लिहिण्याचं काय कारण आहे? नकारात्मक का म्हणून लिहावं? तुम्ही वस्तू फेकून देता का? तोडता का? तुम्ही इतके वाईट आहात का? नाही. मग सकारात्मक लिहा. मग काय येणार सांगा मला? वस्तू ही कविता खूप सुंदर आहे. आधुनिक जगात वावरणाऱ्या कोणालाही ही कविता आवडेल अशीच आहे. एक वेगळाच चाकोरी बाहेरचा विचार कवीने या कवितेतून मांडला आहे. अगदी कोणाला पण वाटणार नाही की ह्या गोष्टींवरती पण आपण कविता करू शकतो, परंतु कवींनी केलेली आहे. बघा काय काव्य कल्पना आहे, खूप सुंदर. सहसा आपण वस्तू आणि ती वापरणारा माणूस यांना वेगवेगळे मानतो, परंतु वापरकर्ता व्यक्तीच्या मनाप्रमाणे वस्तूचे स्वरूप काय असते? घडत असते. म्हणजेच वस्तूवरून वापरकर्त्याचे मन, व्यक्तिमत्व कळते. म्हणून मला ही कविता खूप आवडते. इथे तुम्ही तुमचं मत अजून लिहू शकता वेगळ्या प्रकारे, कारण तुम्हाला तुमचं मत आहे. आता बघा ती कविता कोणते आश्वासक चित्र. याच्यामध्ये बाहुलीच्या 2 ओळी मी पुढे गेल्यात वाटतं, ती स्लाइड पुढे गेले. आशय सौंदर्य कवयित्री. आता या फक्त 3 मुद्द्यांना धरून मी हा प्रश्न लिहिलेला आहे. आशय सौंदर्य मध्ये काय काय येणार? नीरजा म्हणजे कोणते? आश्वासक चित्र. कवितेचे नाव काय आहे? आश्वासक चित्र. आणि कवयित्री आहेत नीरजा. यांनी आश्वासक चित्र या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या कसे साकारले जाईल आणि याची दिशा खेळणारा लहान मुलगा आणि मुलगी यांच्या प्रतीकातून योग्यतेने दाखवलेले आहे. मस्त. थोडक्यात आशय सौंदर्य आलं. बरोबर 3 मुद्दे आलेले आहेत बघा. काव्य सौंदर्य. भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते, त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात. त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागते. स्त्री पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणे व सहकार्याने ते जगात वावरतील. स्त्री पुरुष परस्परांची कामे मिळून करतील असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून दिसून येतील. उपरोक्त ओळीची स्लाइड गेलेली आहे, ती मी दाखवते तुम्हाला पुढे. भाषिक वैशिष्ट्ये. या 2 ओळींची भाषिक वैशिष्ट्ये लिहायची नाही, तर भाषिक वैशिष्ट्ये लिहिताना कॉमन पाठ करायची. मग ह्या कवितेतली कोणती पण ओळ येऊ द्या, एक आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य आश्वासक चित्रासाठी सारखीच असणार आहे मुलांना, त्यामुळे हे पाठ करून घ्या. भाषिक वैशिष्ट्ये. या ओळींमधून लहान मुलांच्या खेळातून विचार गर्भ चिंतनाची प्रचिती येते. कळलं का? तो अचूक पकडणारा चेंडू, त्या मुलाचा त्या चेंडू विषयी असणारं प्रेम, परंतु भातुकली म्हणजेच जेवण करताना मात्र त्याचा तेवढा त्याच्यामध्ये रस दिसत नाही. ही गांभीर्याची गोष्ट आहे. जेव्हा तो वास्तवात येईल तेव्हा तो त्या घरातील व्यक्तींशी कसा वागेल हा प्रश्न इथे लेखिकेला कवयित्रीला पडलेला असतो. या ओळींमधून लहान मुलांच्या खेळातून विचार गर्भ चिंतनाची प्रचिती येते. कवयित्रीने साध्या विधानातून विचार गर्भ आशय थेट मांडला आहे. स्त्री पुरुष समानता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झालेला आहे. भविष्यकालातील दोघांमध्ये सामंजस्य लोभस परंतु प्रगल्भ चित्र हातात असेल या वाक्यखंडातून प्रत्येकारिकता प्रकट झालेली आहे.
स्वप्न आणि सत्य यांची योग्य अशी सांगड तरळ शब्दात व्यक्त केलेली आहे. मुलांनो, आश्वासक चित्र या कवितेतील कोणत्या पण 2 ओळी रसग्रहणासाठी आल्या तर भाषिक वैशिष्ट्य आणि आशय सौंदर्य या कोणत्या पण ओळींसाठी सारखेच राहणार आहे. त्यामुळे हे पाठ करून ठेवायचं. राहिलं काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य यासाठी तुम्ही कवितेचा आशय समजून घ्या, भावार्थ समजून घ्या, मग कोणती पण ओळ येऊ द्या. अशा रीतीने ही कविता इथे शिकून झालेली आहे मुलांनो. तर स्लाइड. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आज मी 2 घटक शिकवलेले आहेत. दोन्ही घटक अगदी बारीक सारीक विचार करताना जर चांगले गुण अपेक्षित असतील तर दोन्ही घटक फार महत्वाचे आहेत. जो अभ्यास सांगितलाय स्वमताचा आणि सगळ्या कवितेचा भावार्थ समजून घेणे, लिहून काढणे, रसग्रहण करणे, हा अभ्यास तुम्ही करा. तुम्हाला 6-6, 12 गुण इथे तुम्हाला मिळतील. अशा रीतीने हा पाठ संपलेला आहे. तुम्हाला समजले अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद.